नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. पेठ वडगाव इथल्या लोक अदालतीमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेठ वडगाव LM पठाण आणि सह दिवाणी न्यायाधीश SD सोनवणे मार्गदर्शनाखाली 935 दाखल प्रकरणे, 2170 दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये 107 दाखल प्रकरणे तर 66 दाखल पूर्व प्रकरणे आपापसात मिटवण्यात आली. एकूण 55,11,577 इतक्या रकमेची वसुली करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी: हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथल्या न्यायालयामध्ये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशाने तालुका विधी सेवा समिती पेठ वडगाव यांच्या वतीने दिनांक 14/12/2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10:30 वाजता लोक अदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेठ वडगाव LM पठाण आणि सह दिवाणी न्यायाधीश SD सोनवणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना न्यायाधीश LM पठाण यांनी जास्तीत जास्त प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवून न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने न्याय व्यवस्थेस मदत करण्याचे आवाहन केले. यानंतर लोक अदालतीचे कामकाज LM पठाण आणि SD सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली चालू करण्यात आले. यावेळी पॅनेल ॲडव्होकेट म्हणून ॲडव्होकेट विनायक बाटके व ॲडव्होकेट PD कांबळे यांनी कामकाज पाहिले. या लोक अदालतीस दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेठ वडगाव इथले सहाय्यक अधीक्षक, इतर सर्व न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सर्व विधिज्ञ उपस्थित होते. लोक न्यायालयात एकूण 935 दाखल प्रकरणे ठेवण्यात आले. तसेच एकूण 2170 दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. यापैकी 107 दाखल प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवण्यात आले, तर दाखल पूर्व प्रकरणांपैकी एकूण 66 इतकी प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली. एकूण 55,11,577 इतक्या रकमेची वसुली करण्यात आली. या लोक न्यायालयात पेठ वडगाव वकील संघ अध्यक्ष AD तांदळे, वकील संघ उपाध्यक्ष उमेश पाटील, बकौल संघ सचिव शीतल पाटील, विवेक कमलाकर, तसेच ज्येष्ठ वकील बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, शिरोली ग्रामपंचायत, वीज वितरण कंपनी यांनी सहभाग घेतला. अध्यक्ष माननीय पठाण साहेब, माननीय सोनवणे साहेब आणि इथं उपस्थित सर्व वकील बंधू, पक्षकार, आज हे राष्ट्रीय लोक अदालत आपण आयोजित केलेलं आहे. तर मी वडगाव बार असोसिएशनच्या वतीने सगळ्यांना आवाहन करतो की आपली जी काही प्रकरणं आहेत ती जास्तीत जास्त तडजोडीने मिटवावी आणि ह्या लोक न्यायालयात आपला सहभाग नोंदवावा असं मी आवाहन करतो. सन 2024 मधलं हे आपलं राष्ट्रीय लोक अदालत आहे आणि हे राष्ट्रीय लोक अदालत आपलं सन 2024 मधलं शेवटचं आहे. पण नक्कीच कायमस्वरूपी शेवटचं नाहीये. 2025 मध्ये परत आपल्याला लोक न्यायालय यायचंच आहे. लोक न्यायालयाची नेमकी संकल्पना काय आहे याचं वारंवार या ठिकाणी म्हणजे विचार करण्यात आलेला आहे. तर परत एकदा जे वादी प्रतिवादी किंवा जे पक्षकार या ठिकाणी पहिल्यांदा आलेले आहेत किंवा या लोक न्यायालयामध्ये ज्या जनतेचा पहिल्यांदा सहभाग झालेला आहे त्यांच्यासाठी थोडक्यात लोक न्यायालयाची रूपरेषा सांगतो. लोक न्यायालय काय आहे तर आपल्याकडे जे दाखलपूर्व प्रकरणं असतात किंवा जे दाखल प्रकरणं असतात, ज्या प्रकरणं दिवाणी स्वरूपाच्या असतील, फौजदारी स्वरूपाच्या असतील किंवा कौटुंबिक असतील, मालमत्तेच्या अनुषंगाचे प्रकरणं असतील, अशा प्रकरणामध्ये जर आपापसामध्ये तडजोड होण्याची शक्यता असेल तर ही आपापसातली तडजोड आपण या लोक न्यायालयाच्या माध्यमातून करून घेत असतो. आणि ज्यावेळेस या ठिकाणी तडजोड होत असते तर ती तडजोड नेमकं आपल्यामध्ये जे काही वादविवाद आहेत ती कशा पद्धतीने मिटवायचे, ते मिटवत असतानाचे काय अटी शर्ती असतील, या अटी शर्ती पक्षकारांनी ठरवायच्या असतात. फक्त या ठिकाणी न्यायाधीश म्हणून आमची काय भूमिका असते तर आपण ज्या अटी शर्ती ठरवलेल्या आहेत ती कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणाऱ्या आहेत का आणि कायद्याच्या अनुषंगाने त्याची पुढे जाऊन अंमलबजावणी होऊ शकते का, इतकं पाहण्याचं या ठिकाणी आमचं कार्य असतं. जर आपण ठरवलेल्या अटी शर्ती या कायद्याने म्हणजे अंमलबजावणी करण्यासारख्या असतील तर ते आम्ही स्वीकारतो आणि आपणच आपला जे काही वादविवाद आहे आपापसामध्ये या ठिकाणी त्याचा निवाडा करून घेत असतात. तर ही लोक न्यायालय का उपयोगी असते तर वारंवार किंवा जे आपल्या न्यायालयामध्ये खटले प्रलंबित असतात, ज्यांना लवकर न्याय हवा असतो आणि ज्यांचं पार्टिशनचे वगैरे दावे आहेत की बाबा आता 4 दिवस आपल्याला कोर्टामध्ये जाऊन आपला श्रम, वेळ, वाया, पैसा या ठिकाणी वाया घालवायचं नाहीये, तर यासाठी लोक न्यायालय हे एक चांगलं पर्याय आहे. आपण आपले जे काही वादविवाद आहेत ते आपापसामध्ये मिटवून लवकर न्याय मिळवू शकता.
आणि एक चांगलं न्याय मिळवण्याचं या ठिकाणी एक माध्यम आहे. तर या अनुषंगाने आपल्याला मी सर्वांना परत एकदा विनंती करतो की या लोक न्यायालयामध्ये जे आपण या ठिकाणी आपले दावे, खटले किंवा जे प्रकरणं ठेवलेले आहेत ते आपापसामध्ये तडजोडीनं या ठिकाणी मिटवून घ्यावेत आणि हे लोक न्यायालय यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांचा या ठिकाणी सक्रिय सहभाग असावा. यासाठी मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी म्हणजे सक्रिय सहभाग असावा अशी आपल्या सर्वांकडून या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि परत एकदा आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने या लोक न्यायालयामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं परत एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आजची लोक न्यायालयाचं उद्घाटन झालं आणि लोक न्यायालयाचं कामकाज या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे असं मी या ठिकाणी घोषणा करतो.